रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना ठराविक मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर फौजदारी कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी संभाजी आरमार संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना ठराविक मेडिकलमधूनच औषधी खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर फौजदारी कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी संभाजी आरमार संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार राज्यात कोणतेही रुग्णालय आपल्या रुग्णांना रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही। याबाबत राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वी स्पष्ट आदेश दिलेले असतानाही अनेक रुग्णालयांमध्ये या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण ऍडमिट आहे त्याच हॉस्पिटलमधून औषधं खरेदी केली जावीत असा बऱ्याच हॉस्पिटलनी नियम केलेला आहे किंवा तशा पद्धतीची जबरदस्ती रुग्णांच्या नातेवाईकांवर केली जात आहे। काल एका व्हिडिओच्या माध्यमातून नोबेल हॉस्पिटलमधला हा प्रकार सगळ्या महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची सक्ती कुठल्याच हॉस्पिटलने करू नये तसा नियम आहे। तो नियम यापूर्वी देखील अस्तित्वात होता, मात्र आता मुंढे साहेबांच्या आदेशानंतर तरी किमान हॉस्पिटल सुधारतील अशी अपेक्षा होती। मात्र नोबेल हॉस्पिटलच्या निमित्तानं हॉस्पिटल सुधारण्याचं नाव घेणार नाही ते स्पष्ट झालेलं आहे। संभाजी आरमार जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की सोलापूर शहर जिल्ह्यातील सगळ्याच हॉस्पिटलची त्यांनी तपासणी केली पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण दाखल आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून खात्री करून घेतली पाहिजे की हॉस्पिटल अशा पद्धतीची जबरदस्ती करतात किंवा नाही। आमच्या माहितीनुसार सोलापूर शहरातील मोठे 80% हॉस्पिटल त्यांच्याच हॉस्पिटलमधून किंवा त्यांनी सांगितलेल्या मेडिकलमधून औषधं खरेदी केली पाहिजेत अशी जबरदस्ती करतात। तशा पद्धतीचे पुरावे देखील आहेत। आज आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगितले की त्यांनी अशा पद्धतीची कारवाई करावी, मात्र प्रशासन अशी काही कारवाई करेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। अशा पद्धतीचे अनुभव किंवा अशा पद्धतीची जबरदस्ती रुग्णांवर झाली तर रुग्णांनी संभाजी आरमारकडे संपर्क साधावा। त्या रुग्णांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्याची जबाबदारी संभाजी आरमारची आहे आणि जिल्हा प्रशासनानं या प्रश्नी दखल नाही घेतली तर येणाऱ्या 8 दिवसाच्या आत संभाजी आरमार या विषयावर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। संघटनेने आरोप केला आहे की काही रुग्णालयांमध्ये बाहेर कमी दरात उपलब्ध असलेली औषधे रुग्णालयातील मेडिकलमधून जास्त दराने विकली जातात। तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांची तपशीलवार यादी न देता ती थेट संबंधित मेडिकल स्टोअरला पाठवली जाते। औषधे नातेवाईकांच्या ताब्यात न देता थेट रुग्णांकडे पोहोचवली जात असल्याने कोणती औषधे दिली, किती वापरली आणि उर्वरित औषधांचे काय झाले याबाबत पारदर्शकता राहत नसल्याचा दावा संघटनेने केला आहे। रुग्णांच्या अडचणींचा गैरफायदा घेत आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप करत अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याबरोबरच संबंधित मेडिकल स्टोअर आणि फार्मासिस्टचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या प्रकरणी कठोर कारवाई केली नाही तर जनहितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संभाजी आरमारने दिला आहे। तसेच अशा प्रकारे कोणतेही रुग्णालय रुग्णांची आर्थिक लुबाडणूक करत असल्यास नागरिकांनी संभाजी आरमार संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले। संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहर प्रमुख सागर ढगे, शिक्षक संघटना प्रमुख अजिंक्य पाटील, राजाभाऊ आखाडे, शहर संघटक राज जगताप, अर्जुन शिवसिंगवाले, वाहतूक संघटना प्रमुख अविनाश विटकर, प्रभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार, महिला आघाडी जिल्हा संघटक ॲडव्होकेट गीता पवार, शहर प्रमुख संध्या हेब्बाळकर, भाग्यश्री काळे आणि बाई ओहळ आदींच्या शिष्टमंडळाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले।